मार्क पर सज्ज होईल गौतम हा गोलंदाज. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅचला सुरुवात होतोय. जबरदस्त आयोजन नियोजन असणारी स्पर्धा. जरी वर्ष पहिलं आहे तर दमदार आयोजन नियोजन आमच्या आयोजकाच्या माध्यमातून केलं गेलंय. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. चला आता स्पीडअप करा. 6:21 होत आहेत. संकेत आणि त्याच्या समवेत असेल दुसरा कोण आहे तन्नू. अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 4 षटकांचा सामना असेल आजच्या दिवसातला हा शेवटचा फायनलचा सामना. टॉप 5 मध्ये कुठला संघ दाखल होईल. येणारे 24 चेंडू. पहिल्या इनिंग साठी 24 असेल. मागच्या इनिंग मध्ये 24 आणि टॉप 5 चे दरवाजे कोण ठोठावेल. सर्व प्रेक्षक मायबाप प्रेक्षक या मॅचच्या दिशेने वळत त्यांचंही सहर्ष स्वागत असेल. आमच्या व्यासपीठावर आमच्या मान्यवर उपस्थित झाले त्यांचंही शब्द सुमनामने हार्दिक स्वागत. चला बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅचला सुरुवात होतोय. लेफ्ट हँड फलंदाज संकेत एका बाजूने. मागच्या मॅच मध्ये जबरदस्त स्ट्रोक खेळला होता हवेच्या अगेन्स्ट, परंतु सुपर झेल टिपला होता. पुन्हा एकदा शफल होऊन करण्याचा प्रयत्न केलाय. एक धाव परिपूर्ण केली जाईल. श्रीगणेश इथे केला जातोय. तो टीम वाघळपाडा या टीमचा चेंडू फेकून झाला. एक टीमची टोटल जाऊन पोहोचलंय 1 या अंकावर. सुपर मॅच रंगताना आजच्या दिवसातला हा शेवटचा अंतिम सामना असेल. कुठला संघ असेल टॉप 5 चे दरवाजे ठोठावेल आणि या मॅच मध्ये जिंकणाऱ्या संघाला उद्याच्या दिवसात बाय मिळालंय म्हणजे एक आणखीन बेनिफिट असेल या दोन्ही संघाला. गोलंदाज पुन्हा एकदा गोल मार्कवर गौतम. आज गौतमने काही जबरदस्त गोलंदाजी केलंय. मॅन ऑफ द मॅच त्यांच्या अंगावर जरूर पाहायला मिळतंय. जर्सी पुन्हा एकदा शफल होऊन करण्याचा प्रयत्न. पंच संध्याकाळच्या सत्रामध्ये वॉर्मअप करतायत. जगदीशजी भोईर सर, दुसऱ्या बाजूने कलित सर, हे दोन ऑफिशियल पंच सकाळपासून चांगली कामगिरी करतायत. टीमची टोटल जाऊन पोहोचलंय 2 या अंकावर. 2 धावा स्कोर बोर्डवर लागल्या जात आहेत. अमित राय आमच्या सोबत जोडले जातात सकाळपासून. चांगली तेही लेखाजोखा सकाळपासून त्यांच्या माध्यमातून. आधी हर्ष होते, नितीनजी, सर्वांचं कौतुक करावं लागेल. जबरदस्त आयोजन नियोजन असणारी स्पर्धा. डॉट बॉल येतोय. 2 चेंडूची समाप्ती. टीमची टोटल जाऊन पोहोचले 2 या अंकावर. आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना. टॉप 5 मध्ये जाण्यासाठी कुठला संघ टॉप 5 चे दरवाजे ठोठावेल. वाघरलपाडा की बोईन्स टीम महाराष्ट्र बॉईज. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आहे. गोलंदाज पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स इन करणं. इथे थोडासा संघर्ष करतात, स्ट्रगल करतायत. फलंदाज सिंगल येत आहे. सिंगल टीमची टोटल जाऊन पोहोचलंय. स्कोर बोर्डवर 3 धावा लागतायत. 3 चेंडूची समाप्ती झालंय. वालईपाडा चषक एक दर्जेदार आयोजन नियोजन असणारी स्पर्धा. उद्याचा मेगा फायनलचा दिवस असेल. चमचमती ट्रॉफी उद्याच्या दिवसात कोणाच्या हातामध्ये विसावली जाईल. पारितोषिक जरूर लावलं गेलंय. 3 लगातार षटकार. सन्माननीय सुभाषजी पाटील साहेब, कैलाजी पाटील साहेब, अनंतजी गावड साहेब, धर्मजी पाटील साहेबांच्या वतीनं लगातार 3 षटकार, 3000 रुपयाचा कॅश प्राइज. आणि देवरामजी परेड साहेबांकडे तर 5000चं कॅश प्राइज असेल. म्हणजे एकूण 8000चं कॅश प्राइज असेल. परंतु 3 चेंडूवर लगातार 3 षटकार. सध्या टीमची टोटल जाऊन पोहोचलंय 3 या अंकावर. पहिल्या दिवसापासून सातत्यानं पारितोषिक लावतात. ऊर्जाधनाचं काम करतात आमचे सुभाषजी पाटील साहेब, कैलाजी पाटील साहेब, धर्मजी पाटील साहेब अँड अनंतजी गावड साहेब अँड परेड साहेबांनी 5000चं कॅश प्राइज तुमच्यासाठी लावलं गेलंय. इथे फलंदाज बाद होईल का. तो क्षेत्ररक्षक झेल टिपण्याचा प्रयत्न केला नाहीये आणि 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावांशी टीमची टोटल जाऊन पोहोचतोय 5 या अंकावर. 5 धावा स्कोरबोर्डवर. तुम्हाला ऊर्जा देण्याचं आमचं काम करतायत आमचे दिलदार व्यक्तिमत्व. परंतु पारितोषिक तुम्हाला घ्यावं लागेल. ओम जीवदानी एंटरप्राइजेसचा डायरेक्ट जर लागतो 1000 रुपयाचा कॅश प्राइज. सातत्याने पहिल्या दिवसापासून पारितोषिक लावलं गेलंय. त्यानंतर आमचा दुर्वांकूर कंस्ट्रक्शनवर डायरेक्ट जर चेंडू आदळला जातोय तर 5000चं कॅश प्राइज असेल. सन्माननीय राजजी घरत साहेब अँड सुभाषजी पाटील साहेबांच्या वतीनं असेल. ह्या वेळेस मात्र चेंडू निघून जातोय. लॉंग स्टॉप रिजन मध्ये येतोय चौकार. 4.
टीमची टोटल 1 षटकाच्या समाप्ती केली 9 धावा बिनबाद. चांगली स्थिती पाहू शकतात. अजून एक विकेट गमावला नाहीये. 9 धावा स्कोरबोर्डवर. 9 रन स्कोरबोर्ड लागले जातात. षटक क्रमांक मार्गस्थ आहे सध्या 2. विनोदने पहिल्या मॅच मध्ये काही जबरदस्त गोलंदाजी केली होती. मॅन ऑफ द मॅच हकदार ठरले होते. तोच विनोद गोलंदाज मार्कर सज्ज होतोय. जर लागोपाठ 2 षटकार जर आले तर आदरणीय सन्माननीय देवरामजी परेड साहेब यांच्याकडून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आणि लगातार 3 षटकार आपण पाहतोय. सुभाजी पाटील, कैलाजी पाटील, अनंत गावड, धर्मेजी पाटील यांच्याकडून 3,000 रुपयाचं कॅश प्राइज लागले गेले. आणि बॅनरला जर आपण पाहिला तर जो दुर्वांकूर कन्स्ट्रक्शन या बॅनरला जर डायरेक्ट जाऊन चेंडू आदळला तर 5,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल सुभाजी पाटील यांच्याकडून. मात्र हे प्राइज वर प्राइज लागलं जातं. तर थँक्यू व्हेरी मच सुभाजी पाटील. थँक्यू. 4 धावा येतात. या एक सुमधुर संगीत. तेरा 14 धावा माफ करा. 14 धावा स्कोरबोर्ड लागतायत. संकेतच्या बॅट मधून आलाय चौकार. 14 रन स्कोरबोर्ड. पारितोषिकांची खैरात लगावली गेलाय. संकेत आणखीन एक चौकार लगावेल का? कारण मागच्या ओव्हर मध्ये शेवटच्या चेंडूवर चौकार आला होता. त्यानंतर आताही एक चेंडू फेस करताना चौकार आला. म्हणजे बॅक टू बॅक 2 चौकार त्यांच्या बॅट मधून आल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. विनोद हा गोलंदाज सफल झाला. तर क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. तत्पूर्वी सिंगल फोर फंबल झालाय आणि इकडे 2 धावा पाहता पाहता पूर्ण केल्या गेल्या. 3ऱ्या धाव्याचा प्रयत्न केला जाईल. अगदी 3 धावा पूर्ण केल्या जातात आणि 3 धावांची टीमची टोटल जाऊन पोहोचलाय 17 या अंकावर. 17 धावा स्कोरबोर्डवर लागतात. सुपर संकेतचं कौतुक करावं लागेल. मागच्या मॅच मध्ये हवा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. हवेच्या अगेन्स्ट खेळला होता पण तो सुपर झेल टिपला गेला सीमारेषेच्या अगदी मधोमध. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. विनोद हा गोलंदाज लगातार टीमची टोटल 17. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर. यावेळेस तन्नू स्ट्राईक रोटेट करावे लागेल. एक चिकी सिंगल मात्र इथे घेतली जात आहे. पाहिजे स्वरूपात पंच दर्शवतात. टीमची टोटल जाऊन पोहोचेल 18. दमछाक करावे लागते. मैदानच्या आतमध्ये संघर्ष करावा लागेल. कष्ट मेहनत परिश्रम सर्व काही तुम्हाला मैदानच्या आतमध्ये करावं लागेल. सध्या टीमची टोटल 18 या अंकावर जाऊन पोहोचलाय. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. दमछाक होतोय. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन क्षेत्ररक्षण वारंवार बदलावं लागतंय. 4 षटकांचा सामना आहे. 20 मिनिटात ही 4ही षटकं संपली पाहिजेत. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर. विनोद पुन्हा एकदा हा वाई सफर करण्याचा प्रयत्न केलाय. इथे फटका फसला जाईल का? पण नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 धावा अगदी सहज पूर्ण होत आहेत आणि या 2 धावांशी टीमचा स्कोर जाऊन पोहोचलाय. आलेख वाढतोय. 20 धावा स्कोरबोर्डवर लागतायत. सध्या दुसरं षटक मार्गस्थ आहे. 20 धावा स्कोरबोर्डवर. 35-40 जरी होते तरी फायटिंग स्कोर असेल कारण संध्याकाळचं सत्र आहे. शेवटचा चेंडू असेल. 20 रन्स. संकेतचं कौतुक करावं लागेल. सुपर चांगली कामगिरी करतोय. दमखम दाखवतोय मैदानच्या आतमध्ये. अंतिम चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज विनोद. जास्तीत जास्त शफल होऊन करण्याचा प्रयत्न केला जातोय इनटू द गॅप मध्ये. परंतु क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. 2 धावा नक्कीच वाचवल्या गेल्यात. 3ऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय. इथे 3 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत. या 3 धावांशी षटक क्रमांक 2 समाप्त होईल. टीमची टोटल 23 धावा बिनबाद. तर या मैदानच्या आतमध्ये जाईल पाणी. आपण ऐकूया एक छोटीशी धून.
हाताळला गेला होता. 9 धावा खर्च केल्या. त्यानंतर विनोदने धावा खर्च केल्या 14. टीमची टोटल जाऊन पोहोचलंय 23 रन. गोलंदाज मार्कवर आलाय गोलंदाज कशिश. कशिशला कोशिश करावी लागेल, कमीत कमी धावा खर्च करावे लागतील. अजूनही एकही विकेट्स गमावला नाहीये. ही एक जमेची बाजू असेल वागरपाड्याच्या बाजूनं. सध्या टीमची टोटल 23 या अंकावर जाऊन पोहोचलाय. चला स्पीडअप करा, कारण तुम्हालाच सेकंड इनिंग बॅटिंग करायची आहे. कशिश पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर सज्ज असेल. 23 धावा, 23 रन स्कोअर बोर्ड. पारितोषिक जरूर लावली गेल्यात. सन्माननीय सुभाषजी पाटील साहेब, कैलाश पाटील साहेब, धर्मेशजी पाटील साहेब आणि अनंतजी गावड साहेब, देवरामजी परेड साहेबांच्या माध्यमातून पारितोषिक खैरात लावली गेलंय, परंतु पारितोषिक कोणी घेत नाहीये. क्रॉस बॅट करण्याचा प्रयत्न केला. सिंगल येत आहे. सिंगलने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 24-24 या अंकावर. एक एक धाव खूप महत्वाची असेल संध्याकाळच्या सत्रामध्ये. टीमची टोटल जाऊन पोहोचले 24-24. 24 धावा स्कोर बोर्डवर. तिसऱ्या षटकाला प्रारंभ झालाय. कशिशचा गोलंदाज पहिला चेंडू आलाय, एक धाव. इकडनं तन्नूलाही चांगली फलंदाजी करावी लागेल. तन्नूच्या बॅटमध्ये सध्या 2 धावा आल्यात, परंतु संकेतचं कौतुक करावं लागेल. संकेतने काय अप्रतिम फलंदाजी केलंय. सुपर बॅटिंग. गोलंदाज पुन्हा एकदा कशिश. तन्नूही त्याला चांगली साथ देतोय. तन्नूचं कौतुक करावं लागेल. लॉंग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. तत्पूर्वी सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचं काम केलंय, परंतु संकेत यावेळेस धावबाच्या स्वरूपात फलंदाज होतोय. बाद गॉन. सुखाय हा मूळ मंत्र. बहुजन विकास आघाडी आणि प्रस्तुती व स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. वालईपाडा चषक 2024. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये विशाल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. टीमची टोटल 25, लॉस ऑफ 1 विकेट्स. काही जबरदस्त पार्टनरशिप रचली गेली. जी सुरुवात अपेक्षित होती ती सुरुवात प्राप्त करून दिली या दोन्ही फलंदाजांना, संकेत आणि तन्नू. लगातार 2 षटकार. पारितोषिक जरूर सौजन्य केलं गेलंय. सुभाषजी पाटील साहेब, कैलासजी पाटील साहेब, अनंतजी गावड साहेब अँड धर्मेशजी पाटील साहेब अँड देवरामजी परेड साहेब. टोटल पारितोषिक असेल 8,000. लगातार 2 षटकार. आणि स्टँड्स पाहतोय आपण. दुर्वांकूर कंस्ट्रक्शन त्याच्यावर जर डायरेक्ट आधार लागला चेंडू तर 5,000चं कॅश प्राइज असेल. पारितोषिकांची खैरात पहिल्या दिवसापासून जरूर लावली गेलाय, परंतु कोणी घेत नाहीये पारितोषिक. सुभाषजी पाटील सांगतायत आम्ही पारितोषिक ऊर्जादारांचा तुम्हाला काम सातत्याने पहिल्या दिवसापासून करतायत. इथे मात्र एक धाव ऍड केली जाईल. क्षेत्ररक्षक पुढे सरसावतायत. सिंगल येईल. सिंगलने टीमची टोटल जाऊन पोहोचताय 26 धावा. सुभाषजी पाटील साहेबांच्या माध्यमातून मात्र दुर्वांकूर कंस्ट्रक्शनचा स्टान्स आपण पाहतायत. त्याच्यावर जर डायरेक्ट चेंडू आदळला गेला तर 5,000 रुपयाचा रोख रक्कम तुमच्यासाठी असेल. त्याच्या बाजूला त्यांचा कटआउट्स पाहायला मिळतोय. राजजी घरत आणि सुभाषजी पाटील साहेब या 2 दिग्गज व्यक्तिमत्वांचा. गोलंदाज पुन्हा एकदा क्रॉस बॅट करण्याचा प्रयत्न केला. विशालच्या बॅटमध्ये तो गॅपमध्ये क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. तत्पूर्वी दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय. हा न करताना 2 धाबा 31 पूर्ण केल्या जातात. 2 धाब्यांची टीम जाऊन पोहोचलाय 28 धावा. संध्याकाळच्या सत्रामध्ये दमछाक करावे लागते. 28 धावा स्कोर बोर्डवर. षटक क्रमांक मार्गस्थ आहे 3. कशिश चांगला प्रयत्न करतोय, परंतु सिंगल आणखीन एक चेंडू असेल. ती शेवटचा चेंडू षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे सध्या. गोलंदाज क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न केला. सिंगल येईल. षटक क्रमांक 3 समाप्त होईल. लेग बायचे संकेत पंच दर्शवतात. जगदीशजी बोईसर. टीमची टोटल जाऊन पोहोचते 3 षटकाच्या समाप्ती अखेर 29 धावा. 3 लगातार षटकार मारतायत. तर लारा दादाकडनं 3,000 रुपयाचा कॅश प्राइज असेल आणि ऑलरेडी आमच्याकडनं पारितोषिक लावलंय 8,000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आमच्या त्या निशाण दुर्वांकूर कंस्ट्रक्शन वर जर डायरेक्ट चेंडू जातोय तर 5,000चा कटआउटला जर डायरेक्ट लागतोय तरी 1,000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. 5,000चा कॅश प्राइज असेल. सुभाषजी पाटील साहेबांच्या वतीनं त्यांचा तो कटआउट्स आणि दुर्वांकूर कंस्ट्रक्शन जो स्टान्स पाहायला मिळतोय. प्रतीक गोल मार्क वर आला. यावेळेस मात्र पुलचा फटका. इथे झेल टिपला जातोय. फलंदाज होतोय फेल. गॉन.
हिम्मत असेल तर नेम करून दाखवा. 5,000चं कॅश प्राइज तुमच्यासाठी असेल. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय अभय आणि शेवटचे 5 चेंडू असतील. अंतिम 5 चेंडू. टीमची टोटल जाऊन पोहोचते 29 धावा. 29 रन स्कोर बोर्ड लागल्या जात आहेत. सुभाषजी पाटील साहेब पहिल्या दिवसापासून पारितोषिक लावत आहेत. पुन्हा एकदा या वेळेस मात्र सफल होऊन कळा गेलाय. क्षेत्ररक्षण देता येणार. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळलंय. 2 धावा परिपूर्ण केल्या जातील आणि 2 धावांची टीमची टोटल जाऊन पोहोचेल 30 रन्स. 31. 31 धावा स्कोर बोर्डवर. दुर्वांकन कंस्ट्रक्शनचा जो स्टान्स पाहायला मिळतो त्याच्यावर जर डायरेक्ट आदळला गेला तर 5,000 सुभाषजी पाटील साहेब आणि देवरामजी परेड साहेबांकडूनही 5 म्हणजे एकूण 10,000 असतील. त्यानंतर एकविरा कंस्ट्रक्शनचा बोर्ड आपण पाहतोय कटआउट, त्याला जरी लागला गेला तरी पारितोषिक असेल 10,000. 5,000 रुपये. क्या बात आहे. आज मात्र पैसे कमावण्याची संधी असेल. बँका बंद आहेत संडेचा दिवस, परंतु एटीएम खोलून ठेवलंय. टीमची टोटल जाऊन पोहोचलंय 31. यावेळेस मात्र जबरदस्त सूर्यकुमार स्टाईलने उडवण्याचा प्रयत्न केला, परंतु क्षेत्ररक्षक बंड पाहून क्षेत्ररक्षण करतोय. एक धाव तर परिपूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सॅक्रिफाईस केला जाईल. इथे मात्र तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. आता मात्र 3 धावा परिपूर्ण झाल्यात. दमछाक करावी लागते मैदानच्या आतमध्ये. टीमची टोटल जाऊन पोहोचले 34. 34 धावा स्कोर बोर्डवर लागतात. 3 चेंडूचा अजूनही खेळ शेष आहे. प्रतीक हा गोलंदाज. चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. 34 रन 34 धावा स्कोर बोर्डवर लागतात. शेवटचे 3 चेंडू. तन्नूच्या बॅट मधनं एखादा हवाई सफर प्रयत्न जर केला गेला, परंतु इथे फटका फसला जाईल. क्षेत्ररक्षक आहे इथे. झेल निसटला गेलाय आणि 2 धावा ऍड केल्या जातील. 2 धावांची टीमची टोटल जाऊन पोहोचेल 36. 36 धावा स्कोर बोर्डवर लागतात. सुपर मॅच रंगताना या 2 संघामध्ये. 36 स्कोर बोर्ड. ध्रुवांको कंस्ट्रक्शन डायरेक्ट जर लागतोय तर तब्बल 10,000चं कॅश प्राइज देवरामजी परेड साहेब आणि सुभाषजी पाटील साहेबांच्या माध्यमातून असेल. त्यांच्या कटआउटला लागला तरी 10,000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक पाठलाग करतात. सिंगल अँड सिंगल. टीमची टोटल जाऊन पोहोचेल 37. 37 धावा स्कोर बोर्ड. आता या इनिंगचा शेवटचा चेंडू असेल. एखादा हवाई सफर 2 धावा जर आल्या तर 40चं टार्गेट असेल. सध्या 37 धावा स्कोर बोर्डवर लागतात. 37. शेवटचा अंतिम चेंडू असेल इनिंगचा. अंतिम चेंडू. अंतिम शेवट येथे गोड केला जाईल का? कोणाचा गोड शेवट होईल? विकेट्स प्राप्त करतील की षटकार चौकार येईल? अंतिम चेंडू असेल. चला काही करा, तुम्हालाच बॅटिंग करायची आहे. सध्या 6:40 होत आहेत. शेवट गोड केलाय. काय बात आहे. जबरदस्त. 6 धावांची टीम जाऊन पोहोचलाय 43 रन्स आणि 44 धावांचं टार्गेट असेल. म्हणजे 11ची सरासरी प्रतिषटक मेंटेन करावे लागेल. ह्या 44 धावा कशा प्रकारे उभ्या केल्या जातील त्याचा धावतं समालोचन घेऊन येतील पालघर जिल्ह्याचा एक बुलंद आवाज प्रमोदजी शेडगे सर. चला क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजून घ्यायचं आहे. तर या आपण तुझे स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. आदरणीय सन्माननीय मिलिंदजी घरत साहेब, एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व, नगरसेवक म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. आणि दीप्तेश जी पाटील या स्पर्धेचे प्रायोजक यांना मी विनंती करेन मिलिंदजी घरत साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते करावं. मायेची प्रेम शाल या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. त्याचप्रमाणे या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह, वालेपाडा चषकाची गोड आठवण सन्मान चिन्ह आपल्या हृदयात जपून ठेवावी म्हणून हे सन्मान चिन्ह आपण पाहतायत आणि श्रीफळ देऊन सन्मानित केलं जातं. त्यानंतर मी राज खरत यांना विनंती करेन की आपण सुरेशजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करावं. सुरेशजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. चला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या प्लीज. सुरेशजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. सुरेशजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करूया.
राज घरत या स्पर्धेचे आयोजक आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करीत आहोत. त्याचप्रमाणे हर्ष पाटील यांना मी विनंती करेन की जयेंद्र भोईर यांचं यथोचित स्वागत सन्मान आपल्या शुभ हस्ते करावं. तर या आपण जयेंद्र भोईर साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण हर्ष पाटील यांना मी विनंती करेन, या स्पर्धेचे आयोजक आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करूया. हर्ष पाटील यांच्या शुभ हस्ते आपण पाहतायत यथोचित स्वागत सन्मान आपण करीत आहोत. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती जपली जाते. खूप खूप धन्यवाद. या तीनही आमच्या व्यक्तिमत्वांचं धन्यवाद व्यक्त करीत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून सचिनजी संभाजी देसाई यांच्याकडून 20,000 रुपये आर्थिक सहाय्य आलेलं आहे. नित्यानंद पांडुरंग पाटील 10,000 रुपये, दामोदर लक्ष्मण पाटील 10,000 रुपये. त्याचप्रमाणे आपण पाहतायत सुभाषजी दामोदर पाटील लाईव्हचा जो खर्च आपण पाहू शकाल. त्याचप्रमाणे आपण पाहतात कैलासजी भानुदास पाटील लाईव्हचा खर्च आपल्याला पाहायला मिळतो. दीप्तीजी बाळकृष्ण पाटील यांनी विशेष सहकार्य केलंय. रुपेशजी नरेश पाटील 5,000 रुपये, जय सुरेश भोईर 5,000 रुपये, राज रोहिदास घरत मॅन ऑफ द मॅच टी शर्ट, तेज भालचंद्र पाटील 5,000 रुपये, कांचन मनोहर पाटील 5,000 रुपये, अरविंद नारायण पाटील 5,000 रुपये, राजन सदानंद किनी 5,000 रुपये. चला घाई करा, वेळ दौडू नका. अनंत शंकर गावड 5,000 रुपये, देवराम रघुनाथ परीट 5,000 रुपये, संजय मोहन पाटील 5,000 रुपये, पांडुरंग जनार्दन पाटील यांच्या स्मरणार्थ रोहन पांडुरंग पाटील 3,000 रुपये, श्रीकांत रमाकांत घरत 2,000 रुपये, प्रशांत माणिक पाटील 2,000, दयानंद तुकाराम पाटील 2,000, रोहिदास राजाराम घरत जनरेटरची व्यवस्था मनोहर जनार्दन पाटील 5,000. पहिलाच बॉल अप्रतिम आपण पाहू शकताय. सरळ बॅटचा उपयोग केला आणि विलास त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत. विशाल कोणतीही चुकी करणार नाहीये. गुड कॅच, फलंदाज बाद. त्यानंतर मनोहर जनार्दन पाटील 5,000, संजय हरजी कोंडारी 2,222, बाळकृष्ण आत्माराम पाटील 2,000, आनंद मधुकर पाटील 2,000, प्रवीण गोविंद पाटील 1,000, यशवंत आत्माराम पाटील 1,000, कमलाकर रामचंद्र भोईर 1,000, दत्तात्रय रामा पाटील 1,000, दीपक आनंद चौधरी यांच्या स्मरणार्थ प्रशांत दीपक चौधरी यांच्याकडून 5,000. त्याचप्रमाणे निमेश घरश्री गणेश कन्स्ट्रक्शन आपण पाहतायत 5,000 रुपये, कैलासवासी मधुकर गोविंद पाटील यांच्या स्मरणार्थ आयुष विजेंद्र पाटील यांच्याकडून 5,500, दीक्षा दीपेश घरत नगरसेवक 7,000, पंकज पाटील नगरसेवक 5,000, श्याम यशवंत पाटील 2,000, नरोत्तम गोविंद पाटील, श्री प्रल्हाद आर यादव 5,555, वालईपाडा ओम श्री कन्स्ट्रक्शन आपल्याला पाहायला मिळतं. ओम श्री गणेश कन्स्ट्रक्शन एंटरप्राइजेस चे प्रोप्रायटर आहे श्री वासुदेव हरिचंद्र पाटील 1,000, श्री विनोद नारायण पाटील 2,000. या सर्वांचं आमच्या दात्यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं करूया आपण मनपूर्वक धन्यवाद. क्लीन बोल्ड ह्या वेळेला आपण पाहताय जबरदस्त दया शंकर. गेल्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं ज्या गोलंदाजावर पहिलं तर क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि तिथे कदाचित प्लस पॉइंट हा वागराळपाडा संघाच्या बाजूने लागला, कारण या सिच्युएशन मध्ये अशा दमट वातावरणामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत नाहीत. परंतु इथून जर आपण पाहिलं तर अजून सामना बॅलन्सिंग आहे का, कारण 2 ऑलरेडी फलंदाज बाद झाले आणि हॅट्रिक वर पोहोचला दयाश शंकर हा गोलंदाज पाहायला मिळतोय. जर विकेट हॅट्रिक साध्य केली तर लारा दादा यांच्याकडून 1,000 रुपयाचा कॅश प्राइज मनवेल पाडा. अप्रतिम सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली. सिंगल मेल का तर नाही. ह्या वेळेला आपण पाहू शकलात गणेश व्यवस्थित कॉलिंग होतं, कारण गणेश आतापर्यंत जर आपण पाहिलं तर गौतम आणि वंश हे फलंदाज मात्र आपण पाहतायत. गणेश आणि यश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. यश स्ट्राइक एंड कडे आहे. बॉल फेकून झाले ते 3. हॅट्रिकचा बॉल होता. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली होती. पुन्हा एकदा बॉल तयार.
सरळ बॅटचा उपयोग केलाय. विशाल मात्र पुढे सरसावेल. वन बाउन्सने चेंडूला फील्ड करेल. काय विशालने आज जबरदस्त खेळ केलाय. अभय पाटीलने, संकेत पाटीलने आपण पाहिलं तर ऑल इज वेल परफॉर्मन्स राहिलाय. अशोकने तर अप्रतिम गोलंदाजीचं पृथ्थकरण पाहायला मिळालं. मालोडी टीम बरोबर जो स्पील टाकला होता अतिशय वाखाणीजोगे पाहायला मिळाला. म्हणजे प्रत्येकाने प्रत्येकाची जिम्मेदारी घेणं फार महत्वाची गोष्ट असते. कारण जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणतं आहे तर जबाबदारी. खूप चांगला चेंडू होता. टप्पा अचूक पद्धतीने यस गॉन. फलंदाज बाद. बॅक टू द डग आउट. जगदीश भोईर यांचं ॲक्युरेट लक्ष होतं. त्यांना आवाज आला होता आणि ते गुड डिसिजन. फलंदाज बाद. तीन विकेट घेतल्यामुळे 500 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी आलेलं आहे. ते लारा दादा यांच्याकडून आपण पाहत आहेत. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर असताना 5 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झाला आणि संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते फक्त आणि फक्त 1 या धावसंख्येवर. दयाशंकर पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. उद्याच्या दिवसातील आपल्याला संघ पाहायला मिळतील. अप्रतिम NCC नारंगी बी वर्सेस वाघोबा खंदरपाडा हा पहिला सेमीफायनलचा मॅच पाहायला मिळेल. त्यानंतर निमिष 0202 अर्नाळा या संघाबरोबर खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे चांगल्या पद्धतीने आपण पाहू शकणार आहोत. क्वार्टर फायनल, सेमीफायनल, फायनल. चला घाई करा जरा. या वेळेला मात्र तू चल में आया. आयराम गैरहाम. फलंदाज बाद. गॉन. ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांच्या शुभेच्छांचा आपण करूया स्वीकार. यावेळेला बॉलर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अवनीश. संघाची धावसंख्या 1 वर जाऊन पोहोचले गेले. दुसरं षटक हे प्रगतीपथावर पाहायला मिळतं. गुड डिलिव्हरी, गुड डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. सरळ चेंडू निघून जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्थिरावली. परिपूर्णता आपण पाहू शकतायत. आजच्या दिवसामध्ये अप्रतिम चांगला खेळ आणि त्याच बरोबरीने डिसिप्लिन क्रिकेट पाहायला मिळालं. धावसंख्या 1 वर जाऊन पोहोचली गेली. पवन मस्के यांच्याकडून जर हा संघ जर विन झाला तर नंदनवन रिसॉर्ट या रिसॉर्ट मध्ये मात्र तुम्हाला फ्री मध्ये घेऊन जातील. लारा मामा यांच्याकडून जर 2 गडी बाद केले गोलंदाजाने तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. संघाची धावसंख्या फलकावर 3 वर जाऊन पोहोचली गेली. 3 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत.
अप्रतिम सुरेख पद्धतीने हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू निघून जाईल. ऑफस्टमच्या थोडासा बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं. मात्र जी बॉडी लँग्वेज आहे ती मात्र थोडीशी खालावली गेली, कारण टॉस जिंकल्यानंतर बहुधा आपण पाहिलेलं आहे की फलंदाजी स्वीकारतात आणि प्रतिस्पर्धी संघाला मात्र आपण पाहू शकाल चेस करण्यासाठी प्रॉब्लेम क्रिएट होतो. परंतु इथे जर आपण पाहिलं तर 5 धावा फलकावर आतापर्यंत बॉल फेकून झाले 3, म्हणजेच काय तर प्लस पॉईंट मिळालं ते वाघराळ पाडा या टीमला. चेंडू जर आपण पाहिला तर सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. एकदा वर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाहीये, फक्त सिंगल मेल आणि या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचली गेली. 6 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 6. यावेळेला ऑन साईडला आपण पाहतायत सरळ चेंडूला मात्र भिरकावून देण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. बहुजन विकास आघाडीचे जे अध्यक्ष आहेत राजावलीचे मोहन मस्के यांच्याकडून आपण पाहतायत नंदनवन रिसॉर्टला मात्र फ्रीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जातील, पार्टी असेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 8 वर जाऊन पोहोचली गेली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 8 वर आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ झालाय. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर लक्ष अजून सुद्धा पाहायला मिळतं आपल्याला. जवळजवळ 36 धावांची गरज असेल. 12 बॉल आणि 36 धावा. राजावलीचे सरपंच, विद्यमान सरपंच बहुजन विकास आघाडी जर आपण पाहिलं तर डेफिनेटली रवींद्र नरेश ठक्कर यांच्याकडून आपण पाहतायत 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. जवळचे मित्र आहेत रवींद्र ठक्कर, एक अतिशय चांगले आयोजक म्हणून ज्यांची, आणि लारा मामा यांचे भाचे आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 8. ऑन साईडला खेळला गेला फटका तर चांगला आहे. सरळ चेंडू निघून जाईल. डिस्पॅच केलाय षटकाराकरिता. व्हॉट अ शॉट. असेल 30 रन्स पाहायचंय. पुढील बॉल घ्यावेला ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळला जातोय. क्षेत्ररक्षक मात्र पुढे सरसावेल. विशाल मात्र पुढे सरसावत असताना फेकी अचूक झाले आणि इथे जर आपण पाहिलं तर यस क्या बात आहे, जबरदस्त. अशोकने चेंडू मात्र या ठिकाणी स्टंपला स्पर्श केला. आमच्या व्यासपीठावर मिलिंदजी घरत नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत. सुरेशजी भोईर, जयेंद्रजी भोईर यांना आपण पाहताय त्या मॅचचा आनंद घेत असताना आज अमूल्य वेळ देत आहेत या स्पर्धेला, कारण वेळ कोणाला मिळत नसतो, वेळ काढावा लागतो आणि या ठिकाणी ते उपस्थित झाले. त्याचप्रमाणे नरोत्तम पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळतात आणि प्रल्हाद आर यादव हे सुद्धा आपण पाहतो. श्री गणेश एंटरप्राइजेस. चला घाई करा जरा, फलंदाज धावत जा जरा.
2 गडी जर बाद केले तर लारा दादा यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. ऑन साईडला काय फटका खेळलाय, मनगडाचा वापर, चेंडूला सरळ पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्या बात आहे, कडक शॉट. 6 धावा येत असताना संघाची धावसंख्या फलकावर 21 वर जाऊन पोहोचली गेली. 21 रन्स, 3 बॉलचा खेळ झालाय, 9 बॉल आणि विजयासाठी 23 धावा. सामना बॅलन्सिंग आहे अजूनपर्यंत. सामना मात्र एका साइडने झुकलेला नाही आहे. कभी इधर तो कभी उधर, कभी खुशी तो कभी गम, लेकिन मैदान में जो जीता वही सिकंदर. 9 बॉल 23. अतिशय दमदार आणि शानदार स्ट्रोक पाहायला मिळाला. गुड डिलिव्हरी, चेंज ऑफ पेस. हे ब्रह्मास्त्र अतिशय उत्तम आहे. अचूक टप्पा आणि भेदक मारा केल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय. बॅक ऑफ द हँडचा उपयोग केला आणि स्लोवर 1 चेंडू पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 21 धावा. 8 बॉल 23. 8 चेंडू आणि 23 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला ऑन साईडला खेळत असताना चेंडूला मात्र जरूर खेळले गेले. तत्पूर्वी विशाल पुढे सरसावेल. विशाल नाहीये तर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय अक्षय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 22. आता अर्धा धावसंख्येचा पल्ला पार केलाय. 7 बॉल 22 धावेची आवश्यकता. अमित रॉय यावेळेला गुणलेखकाचा लेखाजोखा आमच्यापर्यंत पोहोचवतायत, त्यांचं सुद्धा करूया आपण धन्यवाद. 7 बॉल आणि 22 समीकरण असेल. सात चेंडू आणि 22 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. आता यावेळेला 6 बॉल 22 धावा. 6 चेंडू आणि 22 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. अशोकने खूप चांगली गोलंदाजी केली. अभय जरा घाई करा. अभय सेलिब्रेशन करू नका, टीम मीटिंग करू नका. 6 बॉल 22. लारा दादा यांच्याकडून आपण पाहतायत 3000 रुपयाचं कॅश प्राइज असेल जर 3 गडी बाद केले तर. संघाची धावसंख्या स्थिरावली गेली, मात्र आता 6 बॉल आणि विजयासाठी 22 धावेची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 22 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा बॉल तयार, गोलंदाजी मार्कवर. टाके यांच्याकडून लगातार 3 षटकार जर मारले फलंदाजाने तर 2000 रुपये. यावेळेला टप्पा अचूक पद्धतीने 5 बॉल आणि विजयासाठी 22 धावा सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. घड्याळ 7 वाजलेत, परंतु मॅचचा थरार काही संपत नाहीये. पुन्हा एकदा बॉल तयार. गोलंदाजी मार्कवर. ह्या वेळेला पुन्हा एकदा क्या बात आहे, जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळतं. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॉलिंग. 4 बॉल 22. 4 चेंडू आणि 22 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. 4 चेंडू आणि 22 धावा. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. 4 चेंडू आणि 22 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. घड्याळ 7 वाजून 1 मिनिट झालेत आणि मॅचचा जो थरार आहे तो आतापर्यंत रंगला गेलाय या वालई पाड्याच्या मैदानात. 4 बॉल 22 धावा हे सामन्याचं समीकरण. इथून पुन्हा एकदा मात्र आपण पाहतायत काय गोलंदाजी केले. ॲब्सोल्युटली इनक्रेडिबल बॉलिंग. आता 3 बॉल 22. तीन चेंडू. यावेळेला टप्पा अचूक पद्धतीने आपण पाहतायत. आता 2 बॉल 22. विकेट मेडन ओव्हर येईल की मेडन ओव्हर येईल. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. चेंडू निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर तारांबळ उडते आणि संकेत पाटील मात्र
आनंदाने त्या चेंडूवर जातोय. कारण हा संघ जर आपण पाहिला तर बॉक्स नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये सुद्धा क्वालिफाय झालाय बोईदापाडा या ठिकाणी आणि त्यांना शुभेच्छा असतील आमच्याकडून अभय पाटील अँड ऑल टीम. आणि इथून विन होत असताना क्वालिफाय होतोय. ज्यांना बाय मिळाले उद्याच्या दिवसामध्ये तो संघ